आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. सुरुवात करूया. कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा कंपनीच्या विवादाबाबत धनंजय महाडिक यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. हजारो कोटी कमवणाऱ्या कंपनीने कोल्हापूरवासियांना रॉयल्टी देण्याची मागणी केली. यावेळी फडणवीसांनी कारवाईचं आश्वासन दिलं. सांगलीमध्ये मुलीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिक्षक बापाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 15 दिवसांसाठी सांगलीच्या कोर्टात रवानगी करण्यात आली. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजला हिरवा कंदील दाखवण्यात आला. राज्य सरकारने विशेष बाब म्हणून परिपत्रक काढून परवानगी दिली. सरकारच्या परिपत्रकामुळे रुग्णालयाला विरोध करणाऱ्यांना मोठी चपराक बसल्याचं मंदा म्हात्रे म्हणाले. नवी मुंबई पोर्टवर DRIनं मोठी कारवाई करत 39 पाकिस्तानी कंटेनर जप्त केले. त्या कंटेनरमध्ये तब्बल 9 कोटींचा माल होता. हा सर्व माल पाकिस्तानातून भारतात आणण्यात आला होता. येत्या पावसाळी अधिवेशनात येऊ घातलेल्या जनसुरक्षा कायद्यावरनं राजकीय वादंग निर्माण झाला. हा कायदा संविधानानं दिलेले अधिकार भंग करणारा असून या कायद्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होणार असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला. तर पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक मंजूर होणार असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं. भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात सुद्धा फूट पाडली, त्यांना त्याचा भविष्यात पश्चाताप तर होणारच, असा हल्लाबोल अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केला. काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर विशाल पाटील यांनी टीका केली. निशांत सिद्दीकींचा पाठलाग करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतलंय. वांद्रे निर्मलनगर पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेत अधिक तपास सुरू केला. संबंधित व्यक्ती सकाळपासून निशांत सिद्दीकींचा पाठलाग करत होती. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यामुळे डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का बसला. उभाटा पक्षाकडनं मान सन्मान आणि विकास निधी मिळावा तर आम्ही त्या पक्षात प्रवेश करू, असा गौप्यस्फोट विकास म्हात्रे यांनी केला. बुलढाण्यात किरीट सोमय्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. भोंग्यांबाबतच्या कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. तर राज्यात कुणाचीही दादागिरी चालणार नसल्याचं म्हणत अजित पवारांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं. भिवंडीमध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी केली जाणार आहे आणि यावेळी आमदार महेश चौगुलेंच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं शिवभक्तांचीही उपस्थिती होती. खेड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कैलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर पत्नी राधिका शिंदे यांनी सरपंच कैलास शिंदेंना खांद्यावर उचलून घेत जल्लोष साजरा केला. माझा नवरा फक्त माझा जोडीदार नाही तर आता गावाचा आधार आहे, अशी प्रतिक्रिया राधिका शिंदे यांनी दिली. शक्तीपीठ महामार्ग निवडणूक पूर्ण होईपर्यंत रद्द केल्याचं ढोंग केल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत दबाव टाकून रस्ता करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले. संतोष परांजपे लिखित अक्की एक अक्षय इच्छाशक्ती या पुस्तकाचं प्रकाशन मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं. विल्सन आजाराने ग्रासलेल्या पण तरी खचून न जाणाऱ्या छायाचित्रकार अक्षय परांजपेच्या आयुष्याची संघर्षमय कथा या पुस्तकातून उलगडणार आहे. आपत्कालीन स्थितीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानं गोंदियात भाजपने काळा दिवस साजरा केला. दरम्यान मोदी सरकारच्या काळातील 11 वर्ष पूर्ण झाल्यानं प्रदर्शनही भरवण्यात आलं. पुण्यात मेट्रोमोनियल साईटवर ओळख झाल्यानंतर एका महिलेला तर 3,60,00,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला. या महिलेची फसवणूक करणाऱ्या इंटरनॅशनल महाठगास पुणे सायबर पोलिसांनी अटक केली. अभिषेक शुक्ला असं या आरोपीचं नाव आहे. पुणे सातारा रस्त्यावर एका व्यक्तीला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. मुलीची छेड काढल्यामुळे मारहाण केल्याची प्राथमिक माहिती असून भर चौकात लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानं संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. पुण्यात पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त रॅली काढली आणि यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात जनजागृती केली. दरम्यान रॅलीत नागरिकांसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लोणावळ्यात पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याच गर्दीचा फायदा घेत टोळक्यांनी खोट्या UPI पेमेंटद्वारे दुकानदारांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावर भोसले घाटात डांबर सांडले आणि त्यामुळे काही दुचाकीस्वारांचा कोसळून अपघात झाला आणि यामुळे एकाच लेनवरनं धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे.
पावसामुळे ठाण्यातील रस्त्याची दुरावस्था झाली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी खड्ड्याचं पूजन करून प्रशासनाचा निषेध केला। दरम्यान तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। उल्हासनगरमध्ये रिकव्हरी एजंटवर 20 ते 25 जणांच्या टोळक्यांनी हल्ला केला। यात तरुण गंभीर जखमी झाला। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला। वसईमध्ये फादरवाडीतील एका भंगार गोदामाला भीषण आग लागली। आगीत गोदामातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाला। ISला ड्रॅगन कॅप्सूल जोडण्याची प्रक्रिया यशस्वी झाली। शुभांशु शुक्ला 14 दिवस स्पेस स्टेशनमध्ये राहणार आहे। 1984 नंतर अवकाशात झेप घेणारे शुभांशु हे राकेश शर्मा यांच्यानंतर भारताचे दुसरे अंतराळवीर ठरले। 25 जून 2025 रोजी शुभांशु शुक्ला यांनी इतिहास रचला। शुभांशु शुक्ला भारतीय हवाई दलाचे अनुभवी पायलट आहेत। ॲक्सियम 4 मोहिमेत 4 अंतराळवीर 14 दिवस अंतराळ स्थानकात वास्तव्य करणार आहेत। फाल्कन 9 रॉकेटचं प्रक्षेपण पाहताना ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या आईवडिलांना अश्रू अनावर झाले। देशासाठी गौरवाची बाब असून आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान आहे। त्याचे कष्ट आणि कामावरची निष्ठा या गोष्टींनी त्याला अवकाशात झेपवण्याचं बळ दिलं, अशी प्रतिक्रिया शुभांशूच्या आईवडिलांनी दिली। संतोष परांजपे लिखित अक्की एक अक्षय इच्छाशक्ती या पुस्तकाचं प्रकाशन मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं। विसन आजाराने गासलेला पण तरी खचून न जाणारा छायाचित्रकार अक्षय परांजपेच्या आयुष्याची संघर्षमय कथा या पुस्तकातून उलगडणार आहे। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची जीप पुन्हा घसरली। तुझ्या बापाला पेरणीला 6,000 रुपये मोदींनी दिले, तुझ्या अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची आहे, असं वक्तव्य लोणीकरांनी केलं। लोणीकरांचं विधान हे अत्यंत चुकीचं आहे। आम्ही जनतेचे सेवक आहोत, त्यामुळे अशी वक्तव्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही। लोणीकरांना समज देण्यात येईल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। फडणवीसांच्या तंबीनंतर बबनराव लोणीकरांनी दिलगिरी व्यक्त केली। फडणवीसांनी त्यांना आम्ही जनतेचे सेवक आहोत, त्यामुळे अशी वक्तव्य करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याची तंबी फडणवीसांनी दिली होती। आता एक ब्रेकिंग न्यूज। जिशान सिद्दीकीचा पाठलाग करणारे 2 संशयित जे त्यांना ताब्यात घेण्यात आलेले संशयित व्यक्तीला वांद्रे निर्मलनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं। संशयित व्यक्ती सकाळपासून जिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करत होती। वांद्रे निर्मलनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। ही व्यक्ती का यांचा पाठलाग करत होती, या पाठीमागे त्यांचा नेमका उद्देश काय होता, जिशान सिद्दीकी कुठून किती वाजता निघतात, कुठे जातात, याबद्दलची माहिती ते कोणा दुसऱ्याला देणार होते का? कारण यापूर्वी आपण पाहिलं होतं की जिशान सिद्दीकी यांचे वडील यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला करण्यात आला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। आणि अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। श्रीकृष्ण, काय माहिती याबद्दल? नक्कीच विशाल, आपण काही वेळापूर्वी जे पाहिलं तर जे आहे जिशान सिद्दीकी यांना जे सकाळपासून पाठलाग करत होते, त्यांच्या मागे मागे फिरत होते। जिशान सिद्दीकी यांचे अनेक सकाळपासून जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होते, त्या कार्यक्रमात देखील एक व्यक्ती नसून तर 2 व्यक्ती जे आहे त्याच्या सकाळपासून पाठलाग करत होती। आणि त्यानंतर म्हणजे महाराष्ट्र पोलिसांकडून, मुंबई पोलिसांकडून त्यांना जे आहे सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर जिशान सिद्दीकी यांना जी आहे ती सुरक्षा देण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांची। त्या पोलिसांनी सुरक्षा रक्षकांनी जे आहे या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं आणि 2 संशयित व्यक्ती जे आहेत त्या सुरक्षा रक्षकांना लक्षात आले की हा सकाळपासून जिशान सिद्दीकी असेल किंवा आपला जिशान सिद्दीकी यांचा जो आहे सकाळपासून पाठलाग करतोय। त्यांनी त्वरित जे आहे स्थानिक पोलिसांना कळवलं। त्यानंतर जे आहे निर्मलनगर पोलीस जे आहेत त्यांनी थेट येऊन त्याला त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं आणि एक व्यक्ती नसून तर ते 2 व्यक्ती असे देखील त्यांना संशयित व्यक्तींना जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आणि जी सकाळपासून त्याचा पाठलाग करत होते ही जी संशयित गाडी आहे, आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये, ही जी गाडी आहे ती रिट्स जी प्रायव्हेट गाडी आहे MS03AZ4
295 असं देखील जे आहे ती माहिती मिळत आहे की ह्या गाडीने ते प्रवास करत होते असं देखील जे आहे पोलिसांना संशय आहे। त्या संदर्भात पोलीस जे आहे ते अधिकचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि काही पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे याच निर्मलनगर पोलीस स्टेशन जे आहे मोठ्या प्रमाणात जिशान सिद्दीकी यांचे समर्थक जे आहे ते आपल्याला जमलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर अशी देखील माहिती मिळत आहे की काही वेळातच जिशान सिद्दीकी स्वतः इथे येऊ शकतात अशी देखील जी आहे ती प्राथमिक माहिती देताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने या पोलीस स्टेशन बाहेर जे आहे फौजफाटा जो आहे तो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये जिशान सिद्दीकीचे समर्थक असतील सर्वच जण या ठिकाणी हळूहळू जमायला सुरू झालेले आहे। पोलीस स्टेशन बाहेर देखील जे आहे आपल्याला पोलिसांत जे आहे तैनात करण्यात आलेले आणि नक्की ही व्यक्ती कोण होती, हे दोन संशयित व्यक्ती जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे, नक्की ही कोण होती अधिकचा तपास जे आहे ते पोलीस करताना पाहायला मिळते। आणि विशाल अधिक पाहायला गेलं तर अशी देखील माहिती मिळत आहे की ज्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेला आहे ते दोन व्यक्ती देखील सलमान खान यांच्या घरी म्हणजे बँडस्टँड येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या परिसरात देखील आढळल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे आणि कुठेतरी पोलीस अधिकचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळतं। विशाल, धन्यवाद कृष्णा या सगळ्या तपशिलाबद्दल। बघूयात पोलीस तपासात या प्रकरणात नेमकी काय माहिती समोर येते, का हे दोन व्यक्ती जिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करत होते हे देखील यातनं कळू शकेल। आणि आता इतरही घडामोडी। हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी विरोध कायम ठेवत आक्रमक भूमिका घेतली। 6 जुलैला हिंदी सक्तीविरोधात मनसेचा मोर्चा निघणार आहे, तर 7 जुलैला होणाऱ्या मराठी समन्वय समितीच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होतील। सरकारने हिंदी भाषेची सक्ती करण्याचा हट्ट सोडावा, राज ठाकरेंनी विचारलं तर त्याबाबत विचार करू, आमचा अप्रोच निगेटिव्ह नसल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं। हिंदी भाषेवरून तुमच्या मनात कोणतं राजकारण सुरू आहे माहिती नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर मंगलप्रभात लोढांनी हे वक्तव्य केलं। हिंदी विरोधातील मनसेचा मोर्चा 6 ऐवजी 5 जुलैला असणार आहे। आषाढी एकादशीमुळे मनसेने ही तारीख बदलली आहे। वर्ध्याच्या डिगडोह इथं शाळकरी विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकला। 3 विद्यार्थी शाळेतून घरी जात होते, अचानक पुराचं पाणी वाढल्यामुळे 3ही विद्यार्थी अडकले। दरम्यान एका विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात यश आलं। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात पैनगंगा नदी क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आणि त्यामुळे सरपखेड, धोडप, बुद्रुक आणि करडा गोभणी हे दोन्ही मार्ग बंद झाले। त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एरंडा गावाला 4ही बाजूंनी पुराच्या पाण्याने वेढा दिला आणि त्यामुळे एरंडा गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला असून रिसोड तालुक्यातील नेतनसा ते डोणगाव हा रस्ता जो आहे तो पुराच्या पाण्यामुळे बंद झाला। वाशिमच्या शिरपूर परिसरातील जहांगीर महाराज संस्थानजवळ असलेल्या फरशी नाल्याला पूर आला। पुरामुळे बेलखेड वाशिम हा राज्यमार्ग बंद झाला आणि त्यामुळे वाशिम आणि शिरपूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली। वर्ध्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे शेती खरबडून निघाली आहे, तर यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे राळेगाव वर्धा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। श्रीवर्धनमध्ये समुद्र खवळला असून समुद्राला उधाण आलं। समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटा उसळत आहेत। उधाणाचं पाणी श्रीवर्धन बीचवर आल्यामुळे नागरिकांना बीचवर जाण्यास बंदी घालण्यात आली, तर सतर्कतेचा इशाराही देण्यात आला। मेहकर तालुक्याला पाण्याने वेढा घातला आणि त्यामुळे खामगाव, सिंदखेड राजा, लोणार तालुक्याशी मेहकर गावाचा संपर्क तुटला। शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, तर ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। कोयना धरण परिसरात सध्या पावसाचा जोर मंदावलाय। सध्या धरणात 19,958 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू असून कोयना धरणात 44.71 टीएमसी पाणीसाठा जमा झाला। अकोल्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे झरंडी गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान झरंडीमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज झालंय। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे पिंपळखुटा, जांगटी आणि जांगटी मणिबेली दरम्यानच्या घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळल्यात आणि त्यामुळे मोठं नुकसान झालं। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात सलग 3ऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे डोंगरदऱ्यातून येणारं पाणी
नदी नाले खळखळून वाहू लागलेत आणि पिंपळखुटा भागातील वडफळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमधील वेळास बाणकोट या 6 किलोमीटरच्या सागरी मार्ग समुद्री उधाणामुळे उद्ध्वस्त झाला आणि त्यामुळे वेळास गावचा संपर्क तुटलाय. गाव समुद्राच्या लाटा रस्त्यावर येत असल्यानं प्रवाशांना मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. घाटंजी शहरातील इंदिरा आवास भागातील काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आणि त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं. नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा उसळू लागला आणि त्यामुळे किनवट तालुक्यातील इस्लामपूर इथं पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.